पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। आगीच्या घटना रोखण्यासह त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। आधारवाडी येथील मुख्य अग्निशमन केंद्रापासून संपूर्ण शहरभर ही रॅली काढण्यात आली। 14 ते 21 एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यभरात अग्निशमन दल सप्ताह साजरा करण्यात येतो। त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी केडीएमसीचे सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली। केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील, 4 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली, ज्यामध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन, कल्याण पूर्व सायकलिस्ट असोसिएशन, डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन, पलावा सायकलिस्ट असोसिएशन, हिरकणी सायकल ग्रुप आदी सायकल संघटनांच्या 200 सदस्यांसह अनेक हौशी सायकलपटूही उत्साहाने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे यामध्ये प्रोफेशनल सायकलिस्ट सोबतच महिला आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता। एक चिंगारी करू शकते नुकसान भारी, आपत्कालीन परिस्थितीत लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा, आपली सुरक्षा आपला अधिकार, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवा, अग्निशमन जनजागृतीपर विविध माहितीपूर्ण फलक या सायकल समोर लावण्यात आले होते। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी मुख्य अग्निशमन केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली लाल चौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी चौक मार्गे पुन्हा अग्निशमन दल मुख्यालयात समाप्त झाली। दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तिका तयार केली असून त्यात अग्निसुरक्षेबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे। या माहिती पुस्तकाच्या 5000 प्रती छापण्यात आल्या असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायट्या याचं वाटप करण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवली शहरांमध्ये उंच इमारतींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की आगीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। तर माझं या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती आहे की जेव्हा पण आगीचा प्रकार आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये घडतो तर सर्वप्रथम आपण 101 वर डायल करावं व अग्निसुरक्षा विभागाला इंटिमेट करावं। सेकंड थिंग, जेव्हा आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये आग लागते तर आपण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिफ्टचा वापर करू नये, जिन्याचा वापर करावा। आपल्या इमारतीमध्ये असलेले जे सुरक्षा उपकरणं असतात त्याचं दर 3 महिन्यांनी इमारतीतील रहिवाशांनी ड्रिल घ्यावं। त्याची जुजबी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे। जेव्हा आग लागतं तेव्हा धुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, तेव्हा आपल्याकडे एक टावेल किंवा रुमाल असेल तर तो ओला करून आपण आपल्या चेहऱ्यावर तो ठेवावा, त्यामुळे तुमच्या धुरापासून संरक्षण होईल। तर या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं घरातील इंटेरियर करताना जी आपण इलेक्ट्रिकल वायर्स वापरतो त्या उत्तम प्रतीच्या वापरावा। आज मार्केटमध्ये FRLSH फायर रिटार्डंट लो स्मोक हॅलोजन ही वायर उपलब्ध आहे, त्याचा वापर करावा। आणि एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो। चौधरी साहेब, काय सायकल रॅली मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे 14 एप्रिल ते 20 एप्रिलला अग्निशमन सप्ताह पाळला जातो, परंतु वेळ कमी असतो म्हणून आम्ही थोडा आधीपासून चालू केलेला आहे। यामध्ये आम्ही जनजागृती हा आमचा मेन उद्देश आहे की एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो तर त्या आपत्तीशी कसं सामना करायचा याबद्दल आम्ही पुस्तकं छापलेले आहेत आणि या पुस्तकामध्ये टोटली माहिती दिलेली आहे। त्यामध्ये आमचे मोबाईल नंबर आहेत, बऱ्याच वेळा लँडलाईन नंबर लागत नाही म्हणून मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि 101 तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो फायर ब्रिगेडमध्ये आपल्या फायर ब्रिगेडमध्ये येत नाही, म्हणून तुम्ही लँडलाईनवरून 101 लावू शकता। तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो मुंबईला जातो, मुंबईवरून येईस्तोवर आमच्याकडे 10 मिनटं होतात, म्हणून आम्ही आमचे पूर्ण नंबर दिलेले आहे त्या पुस्तिकेमध्ये। त्याचं तुमच्या बिल्डिंगमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं जिथं गर्दीचे ठिकाण आहे अशा ठिकाणी बोर्डमध्ये लावण्यात यावे। किती रॅलीमध्ये लोकांनी सहभाग घेतला? साधारणतः 500 लोक असतील। सायकल स्वार त्या यांचे मेंबर 150 होते, पण बाकीचे मेंबर भरपूर होते।
साधारणतः 500 लोकांनी भाग घेतला होता.